सध्या संपूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नांदणीच्या महादेवी हत्तीनीची म्हणजेच माधुरी हत्तीनीची चर्चा सुरू आहे। मात्र नांदणीच्या महादेवी हत्तीनीने वंतारामध्ये पाऊल ठेवताच काय घडलंय समोर आला आहे एक फोटो। नेटकऱ्यांच्या त्यावरती संतप्त प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात। माधुरीच्या मागच्या पायाला काहीतरी पट्टी लावल्यासारखं त्या वंताराच्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। या व्हिडिओवरती अनेकांनी कमेंट करत सवाल उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे तेच आपण समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात करणार आहोत। तर सर्व प्रेक्षकांचं आपल्या न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत। नांदणी गावातील श्री जनसेन मठामधील माधुरी हत्तीनीला जामनगर गुजरात येथील वंतारा जंगलामध्ये हलविण्याच्या निषेधार्थ सकल जैन समाजाने मोठा संताप व्यक्त केला आहे। या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडलं असून रिलायन्स कंपनीच्या पोस्टरला जोडे मारून तीव्र निषेध करण्यात आला आहे। तसेच उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय समाजाने घेतला आहे। नांदणीच्या माधुरी हत्तीनीला वंताराकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर प्रचंड जन आक्रोश सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अशातच वंताराने माधुरीच्या स्वागताचे सोशल मीडियावरती काही फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले होते। ते आता व्हायरल होत आहेत। त्यावरती नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। माधुरीचा वंतारामधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे। त्यामध्ये माधुरीच्या पायाला काहीतरी लागल्याचे दिसत आहे असे नेटकरी म्हणत आहेत। माधुरीच्या मागच्या पायाला काहीतरी पट्टी लावल्यासारखं त्या वंताराच्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। या व्हिडिओवरती अनेकांनी कमेंट करत तिला पहिल्याच दिवशी दुखापत झाली, तिची काळजी व्यवस्थित घेतली जात नाही, जो व्यक्ती त्या व्हिडिओमध्ये दिसतो आहे त्याने माधुरीला चिमटेमध्ये पकडलं आहे, अशा प्रकारच्या कमेंट आता तिच्या व्हिडिओवरती येऊ लागल्या आहेत। माधुरी वंतारामध्ये पोहोचताच तिचा हा पहिला फोटो समोर आला आहे आणि त्यावरती नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत आपल्याला दिसत आहे। या फोटोवर एका नेटकऱ्यानं कमेंट करताना म्हटलंय की पेटावाल्यांनो आता तुम्हाला दिसत नाही का, आमच्या माधुरीला त्या माणसानं कसं हाताच्या चिमटेने पकडलं आहे, हीच काळजी आहे की त्या वंताराची। तर बाकी कमेंट मध्ये माधुरीच्या पायाला काय झालं, खूप वाईट झालं आहे, ती जिथे आहे तिथंच तिला ठेवायला हवं होतं, अशी काहींनी म्हटलं आहे। तो एक फोटो सोडला तर बाकी फोटो किंवा व्हिडिओमध्ये माधुरीचा तो पाय लपवला असल्याचंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे। नेमकं प्रकरण काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात। महादेवी हत्तीनीचा वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर करण्यात येत होता असा आरोप पेटाने केला। प्रकरण न्यायालयीन पातळीवरती पोहोचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली। समितीने हत्तीनीची पाहणी करून अहवाल सादर केला होता। यानंतर प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल असे निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं। कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तीनीबाबतची याचिका नंतर सुप्रीम कोर्टाने फेटाळली। त्यामुळे नांदणी मठाची महादेवी हत्तीन वंताराकडे जाणार आहे। दरम्यान कोर्टाच्या निर्णयामुळे नांदणी ग्रामस्थ मात्र नाराज झाले। कोल्हापुरातील नांदणी इथला मठ जैन धर्मीयांच्या श्रद्धेचं ठिकाण मानला जातो। या मठात मागील 33 वर्षापासून महादेवी नावाची हत्तीनीचा सांभाळ करण्यात आला। मात्र याच हत्तीनीला गुजरातच्या वंतारा येथे नेण्यात आला आहे। हत्तीनीला गुजरातमधील वंतारामध्ये पाठवण्याचे हायकोर्टानं निर्देश दिल्यानंतर नांदणी ग्रामस्थांनी सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं होतं। मात्र तिथेही त्यांना निराशा मिळाली होती। दरम्यान रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून वनतारा स्थापित केलेलं हे जगातील सर्वात मोठे प्राणी काळजी केंद्र मानले जाते। 3500 भूभागात पसरलेले हे केंद्र 3300 प्रजाती सुमारे 10,000 प्राण्यांचे निवारा करत आहे, ज्यामध्ये वाघर, मगर, अजगर, नुमथून आणि हत्तीची समाविष्ट आहेत। 26 फेब्रुवारी 2024 रोजी प्रारंभ झालेल्या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 मार्च 2025 रोजी केले होते। या सगळ्या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।